श्री स्वामी समर्थ. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसे उत्तरोत्तर तैसे हे स्वामीचरित्र अध्याय वाढले. द्वादशाध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पाप्रती कपटयुक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थचे. स्वयंपाकाधिक करावे असे लज्जा वाटत असे त्यासी तयाते एके समयासी काय बोलती. समर्थ निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाणे निरंतर ऐसे बोलतात सद्गुरु बाळप्पांनी. समजला सेवेकऱ्यान माझे वरिष्ठ सुंदराबाई होते तिथं तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास देतात द्यावा व्यर्थचे. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता. तिचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पाती उठविले. तेपासून बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी घराने सांगता समर्थासी बाई ते शब्द ताडते. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येतं तो चळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा भूत असे साप्रत लागली. दिवाळीचा सण त्या राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घाला. राणीची यावनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ए सत्वर म्हणे दावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता आहे सर्वसे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिला. चोळप्पाने बाळप्पा तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोनी रूप मंदिरी येऊनी वर्तमान सर्व सांगी. चोळप्पाची ऐकून कृती राग आला. राणी प्रति सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी तो होता आजवरी तो काढून त्यास दोरी करावे राणी म्हणतसे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बसली समर्थाची सारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची काय करून या झोळी समर्थ करी घेतली. अल्लक शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्रय वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उन्हे तिथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा मागितली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकते आणून न लागता एक क्षण शंभरावरती गंती झाली. झोळी चोळपात देवन समर्थ बोलले काय वचन चोळपा तुझे फिटले रीन स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस केले बाळप्पा सेवा करतात ते. कोणी एका अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवून दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते एकूणी बाळप्पाचे दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे. येथून आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे. येथून याकरता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एक सेवेकऱ्यास बोलले काही समर्थ बाळप्पा दर्शनात येत त्यांनी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले. सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेला. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच त्रिस्वप्न चोळप्पाने देखील. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येते हिशेब ठेवित. जपाचा काढून दिले बाळप्पासी आनंद झाला. बाईसी गरोभर ती कोणाशी माननाशी झाली. सुंदराबाईसी करावी दूर समर्थाचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी. ती परी राणीची प्रीती बाईवरी भोवती या कारणे कोणा प्रति धैर्य काय होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयास हुकुम झाला सोत्रे बाईसी दूर करावे. परी राणीचे भिवनी तैसे न केले त्यांनी स्वामी समर्थ दर्शनाचे एके देणी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावी म्हणते. सत्वर फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला. बाईच्या स्वामीची या सेवेकरता सरकारातून तथोता पंचनेमून व्यवस्था केली असेल. रुपनाय मग सेवा कराव्यासी घेऊन गेले बाळप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले ते असे द्रव्याशा नाही आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ता सांगून करविले. श्रीनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली. उत्तम प्रकारे समर्थाते प्रिय झाले. दृढनिश्चय आणि भक्तीचाही सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधन व्यर्थाची. उगीच करते दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपान करते. सद्भावी जे नामस करते त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासी या जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिते. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिशोध त्रयोदशोध्याय गोढा. इति श्री स्वामीचरित्र सारामृत त्रयोदशोध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना जय जयाजी अगशमना जय जयाजी परमपावना दीनबंधू जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्करण अंतरी घ्यावे स्वामीचरण शुद्ध मन करुणी. प्रातकर्मी आठवणी मग बसावे आसनी भक्ती धरुणी स्वामीचरणी पूजन करावे. विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावे. शुद्धदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिका कुसुमे अर्पावे. धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य करणे. स्वामींच्या षोडोपचार पूजन करावे. सद्भावी करून धूपदीप आरती अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अघरणा परप्तर कैवल्य सदा ब्रह्मानंद येतिवर्या. जय जयाजी प्राणपुरुषा लोकपाला सर्वेच्या
अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंत जगदुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करून आल्या भक्तजन ताराय अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू जपे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तुझ रूपे नटलासी करता आणि करिता तुझ हवी आणि होता दाता आणि देविता तुझ समर्थ निशे जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागे धिमध्या कोटी नसे पाहता असुनी या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा वेदांचा ही तर्क चाचरी शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एक सरी कोटी झाली सर्व मी केवळ अल्पमती करू केवी आपले सोती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दुर्ड ठेवीला चरणी माता रक्षावी मत्सी समता कृपा कटक्ष नाथा दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना आणावी जे आपल्या मना कृपा समुद्री आम्ही आश्रय द्यायचे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसन इहलोकी सौकी देवन परलोक साधन करवावे दुस्तर हा भाऊ सागर याचे पाव या पहिले तीरतांना मंतरनीच्या साचार प्राप्त हो मज जाते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्राती भुलीना न बाधतो तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे मग सुख साधन अज्ञान ती निरसन ज्ञानार करत प्रकटपे शांती मनी सदा उसो ऊर्धाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःखे हे निरस तुझ्या भजने चित्तवस ऊर्था विषयाची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तमतेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्धता न पड भ्राती चिंता अंगीने यावी असत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्थ असो या संसारात प्राचीन तो नामामृत प्रपंच आणि परमार्थतेने सुगम मजे लागे ऐशी प्रार्थना करता आनंद होय समर्था संतोषणी तत्वतावर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपा अहोरात्र तेने सर्वात पाविजे प्रसंगी मानस पूजा करता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती ही नेहमी मंदमती परी असता शुद्ध चित्तीची भक्ती श्रेष्ठ पे आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात जयसे भक्तीचा दंभ्यव्रत निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोड हा श्री रस्तो शुभम भवतो अध्याय 15 श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती जरता चारी पुरुषात येथे आता पापताप दैन्य वार्ता तेथे काय न उरेची सर्व कामना पुरवण अंत्यजाती दाविती सुरभवन जे नर करते नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणते ते असे शीतोष्णाची भीती नसेची ज्याची याची ती सदा अरण्यात वसते एकांत साळी समर्थ परमेश्वर रूपे येते तैसे ज्याच्या वाटेची तिथेही ते करिता स्वामी भक्तीजन हसते ते येते त्यावेळी मंगळवेड्यात बासपतेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती जयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येथे राज कटकशी या करुणी ती वरे केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घाली तसे अष्टभावी दाठुनी माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञान झाला तो तत्वता कर जोडीने सविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली येथे वरद हस्ते ठेवती त्यात काळ मस्तकी त्याची बासप्पाचे श्रीचरण मन जडले ते पासून राहू लागला निषदीन स्वामी सन्निध आनंदे मग बासप्पाची कांता ऐकून यायशी वार्ता करीत असे कांता म्हणे घर बुडाले बासप्पा येत ग्रहासी दृष्ट तर बोले त्यासी म्हणे सोडली संसाराची वेड काय लागले परी बासप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादन भीत नसे चाड कोणाचे एके दिवशी अरण्यात बासप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात्र घोरतम दाटली चित्त जडले श्रीचरणी भीती नाही म्हणे काही म्हणे 2 प्रहर होता रजनी समर्थ उठवणी चालले पुढे जाता समर्थ बासप्पा मागे चालत प्रवेशली घोर अरण्यात क्रूर शापदे ओरडते परी बासप्पाच्या चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य वेळेला भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्शी सर्पा झाला बासप्पा भानावरी आला अपरिमित देखील सर्पसमूह जो इकडे वृक्षशाखा अलौकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या 80 परी भयभीत झाला तरी तो त्याचे मधोत्तरी समर्थ काय बोलिले भिवू नको या समय जितके पाहिजे तितकं करी घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेल ऐसे बोलता समर्थ बासप्पा भय सोडणी तोरत करी घेऊन अंगवस्त्र टाकीते एका सर्पावरी गोंडवळणी सर्पादृत सत्वर उचलवणी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामामध्ये आले बासप्पा सहित बसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बासप्पा सोडून पाहत त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नाही वाहती त्यासी बोलत येतेश्वर घरी जावीत असो तर सुखी करावा संसार दारा पुत्र पोषीची असो तो बासप्पा भक्त संसार सुख उपभोगीत रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्री रस्तो शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय।